कित्येक वर्ष समाजसेवेचं काम करणारे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी श्री दीपक महेश्वरीजी यांनी आज या प्रभागामध्ये दुसऱ्यांदा छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि नेहमीच ते लोकोपयोगी कार्यक्रम या प्रभागामध्ये घेत असतात। कित्येक वर्ष ते या भागामध्ये काम करत आहेत। समाजसेवक म्हणून तर काम करतच आहेत, त्याचप्रमाणे ते शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत। त्यांची जनसेवा ही ईश्वर सेवा या ट्रस्टच्या माध्यमातून देखील त्यांचा संपर्क या प्रभागामध्ये दांडगा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि आपण पाहतोय या कार्यक्रमाला ट्रॉम्बे कोळीवाडा भागातील अनेक लाडक्या बहिणी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, तसे आमचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। यावरून आपल्याला दिसतं आहे की या भागातील जे नागरिक आहेत ते दीपक महेश्वरीजी यांच्यावर भरभरून प्रेम करतात आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महेश्वरी जी को शुभकामनाएं देंगे आप आगे भविष्य के लिए, और क्या कहेंगे उनके इस कार्य को देखते, अगर वो पार्टी में का कार्य करते हैं पार्टी भी आगे जाएगी, वो भी क्या कहेंगे? शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून मी नेहमीच दीपक महेश्वरीजी यांच्या कामाची प्रशंसा केलेली आहे। नेहमीच ते या भागामध्ये कार्यरत राहिलेले आहेत आणि नेहमीच आम्ही त्यांच्या उपक्रमांना उपस्थित असतो, म्हणजेच आम्ही त्यांना नेहमीच यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शवत असतो। आमचे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून ते या ठिकाणी काम करत आहेत। अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा हा प्रभाग आहे शिवसेनेसाठी, तरीसुद्धा दीपक महेश्वरीजी हे अतिशय चिकाटीने या भागातील सर्वच धर्मीय लोकांना, जसा कोळीवाडा आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने आहेत, मुस्लिम बांधव आहेत, या सर्वच नागरिकांसाठी ते उपक्रम राबवत असतात आणि म्हणून लोक देखील त्यांच्या पाठीशी उभे राहत असतात। शिवसेना हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे अनेक उमेदवार या ठिकाणी प्रयत्नशील असतात। प्रत्येक भागामध्ये आमच्याकडे असलेल्या या तिन्ही विधानसभा ज्या आहेत, अणुशक्तीनगर आहे, चेंबूर आहे, शाहीन कोळीवाडा आहे, या सगळ्याच भागामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये, माननीय राहुल शेवाळे साहेब, कामिनीताई शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना अनेक तळागाळातले शिवसैनिक हे शिवसेनेबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ते काम करत आहेत। त्याप्रमाणे या भागात देखील आम्ही यशस्वीपणे या भागामध्ये काम करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणजेच दीपक महेश्वरीजी आहेत। तुम्ही अमरनाथला गेले होते, तिथे एक बॅनर तुम्ही अमरनाथ चटणी तुम्ही अर्पण केलं आहे की येणाऱ्या महानगरपालिकाच्या चुनावासाठी तुम्ही मागणी केल्या आहेत बाबा बर्फानीकडे, काय सांगणार याबद्दल? मी आजच दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये माझं आगमन झालेलं आहे। आमच्या अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने अनेक पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी अमरनाथ यात्रेला गेलो होतो, बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही देवाला साकडे घातलेले आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये, माननीय राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणारी महानगरपालिकेची निवडणुका आम्ही या विभागातून, या लोकसभेतून लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भरघोस यश आम्हाला मिळालं पाहिजे, हे साकडं आम्ही विभागाच्या वतीने त्या ठिकाणी देवाला घातलेलं आहे। आपले गटनेते आपले राहुल शेवाळे साहेब, कामिनी शेवाळे साहेब बहिणी, त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं कामं करतो आणि आपले हे दीपक महेश्वरी ईश्वर सेवा, जी जनसेवा ईश्वर सेवा आहे, त्यांच्या मार्फत आता 2nd टाईम आम्ही हे छत्री वाटप केलेलं आहे। लास्ट टाईम तिथे चेरिसवरला केलेलं आहे, या टायमाला इथे केलेलं आहे आणि खूप प्रमाणात महिला येतात, आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या शिंदेसाहेबांच्या, प्रत्येक ठिकाणी येतात आणि ह्यांचं काम खूप चांगलं चाललेलं आहे। आता बघितलं तर 3-4 ठिकाणी यांनी वाटप केलेलं आहे छत्रीचं आणि प्रत्येक ठिकाणी बोला धान्य वाटप बोला, यांचं म्हणजे कुठे गरजूंना मदत करा, शाळेला म्हणजे दान देतात, त्याचे कुठलेही चेक देतात, त्यांचं काम खूप सुंदर चाललेलं आहे। प्रत्येक जाती धर्माच्या लोकांबरोबर मिसळून असतात, त्यांच्यासाठी काम करतात। महेश्वरी काय सांगतात भवितव्यासाठी कसं शुभेच्छा देणार? जसे हे वागतायत ना, आता आपले मुस्लिम बांधव हा आपला म्हणजे वोट बँक आहे, सगळेजण आपल्याला सर्व समान असतील, सगळे मराठी बोला, हिंदी बोला, पंजाबी बोला, जे आहे सगळ्यांना घेऊन ते चालतात, ती मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांना घेऊन चाललंच पाहिजे आणि त्यांचं कामच बोलते आणि ह्यांचं काम असं होणार ना तर ते जिंकून येणार नक्की। क्या कहेंगे? ऐसा है कि जैसे पक्ष प्रमुख का हमेशा आदेश रहा है कि समाज सेवा ज़रूरी है हर कार्य के लिए, वैसे ही 80% समाज सेवक और 20% राजकारण। इस क्षेत्र में हमने 100% समाज सेवा की है, राजकारण किया ही नहीं है। पिछले 8 साल से काम कर रहे हैं लॉकडाउन की तरफ से, और हर क्षेत्र में, चाहे वो मुस्लिम क्षेत्र हो, चाहे वो हिंदू क्षेत्र हो, चाहे उत्तर भारतीय क्षेत्र हो, हमने हर क्षेत्र में काम किया, हर लोगों के लिए काम किया, चाहे स्कूल हो, हॉस्पिटल हो, उनका कोई यात्रा हो या जो भी उनका कार्यक्रम होता है उनमें हम क्षेत्र हमें शकीर करते हैं
और लोगों का प्रेम भाव इस क्षेत्र में काफ़ी अच्छा मिला है, क्योंकि हमारी संस्था ने हर माध्यम से हर लोगों की सेवा करी है। अभी तक कितने लोगों को छतरी आपने बांटा और कितना बांटने वाले हैं? अभी तक हमने ट्रॉम्बे में एक बार कर दिया है और आज सेकेंड टाइम कर रहे हैं। हमने दत्तनगर में कर दिया है, हमने ई सेक्टर में किया है, हमने डी सेक्टर में किया है। अब हम चीता कैंप के हर एक एक पट्टे में करेंगे। हमारा कुल टारगेट है कि हम 6000 छतरियाँ बांटेंगे। ट्रस्ट को भी कुछ चेक दिया गया, मामला क्या था, क्या चेक दिया गया, क्यों दिया गया, कितना है? हमारे तमिल बांधवों का मंदिर है और उनका प्रेम हमेशा सदैव हमारे साथ रहता है। वहाँ के मंदिर के ट्रस्टी और चेयरमैन की हमसे जो मीटिंग हुई थी, उसमें उन्हें कुछ रिपेयरिंग है, कुछ पूजा के लिए खर्च की कमी पड़ रही थी, तो हमारी संस्था की तरफ से हमने उनको एक चेक दिया है। महेश्वरी जी, जब से आपने छतरी वाटप का कार्यक्रम शुरू किया, आपके विरोधियों को जो है आपकी छतरी उनकी आंखों में चुभने लगी है, क्या कहेंगे? ऐसा है, शिवसेना की छतरी है, हर किसको चुभती है, चुभती रहेगी। हमेशा शिवसेना का काम है, काम करते रहो, हम अपने कार्य में हमेशा सही रहेंगे। सर, आपके पार्टी के नेता एकनाथ शिंदे जी ने गुजरात की जय जयकार किया मंच से, अपोजिशन आक्रामक हो चुका है, क्या कहेंगे सर? ऐसा है कि जय जयकार तो सबका करना चाहिए। वैसे शिंदे साहब ने गुजरात का जय जयकार किया है, क्यों नहीं कर सकते? वो भी हिंदू स्टेट है और हर हिंदू स्टेट का जय जयकार है यहाँ पे। लेकिन निशिकांत दुबे ने भी एक अभी मराठियों को एक भाषण दिया है। सांसद है आपके पार्टी के बीजेपी के आया पार्टी के साथ। दुबे जी ने जो दिया है वो वरिष्ठ जानते हैं, कैसे उनका जवाब देना है, उसमें मैं शायद नहीं बोलूँ तो बेहतर रहेगा। गवाह बने रहते हैं, क्या कहेंगे, किस तरह का काम आगे बढ़ते जा रहा है महेश्वरी जी का, क्या कहेंगे? बारिश का मौसम शुरू होते ही हमने छतरी वाटप का कार्यक्रम शुरू किया है। अब ये कोलीगांव का लास्ट फेज चालू है, इसके बाद हम लोग चीता कैंप में भी बांटेंगे और पालीपाड़ा, दत्तानगर, ये सब होते हुए पूरे वार्ड नंबर 145 में। और पूरा निशानी हमारी जो धनुष्यबाण की निशानी, हम चाहते हैं कि हर एक के घर घर में पहुंच जाए, ये हमारा इंटेंशन है और सबके घर तक हम पहुंचाने की कोशिश में लगे हैं। चुनाव नजदीक आ रहा है, किस तरह चाहेंगे कि महेश्वरी जी यहाँ एक नगर सेवक बनकर उभरे, उसके लिए किस तरह आप लोग तैयारी करें? पूरी टीम देखिए, दीपक महेश्वरी को किसी पहचान की ज़रूरत नहीं है। महेश्वरी एक ब्रांड हो चुका है एरिया में, और बाकी जितने लड़ने वाले हैं सब बरसाती मेंढक अब निकलेंगे बाहर दीपक भाई के सामने लड़ने के लिए। दीपक भाई, जहाँ तक मुझे याद है, और मेरा वो एक वो है कि दीपक भाई यहाँ से कम से कम नहीं तो भी 3-4 हज़ार की मार्जिन से यहाँ से जीत के जाएंगे और यहाँ पर पहली बार इतिहास होगा, चीता कैंप में भगवा लहरेगा इस बार।